देवीदास चौकाची खरात, राहणार शिवाजीनगर, पंडित नेहरू कॉलेजच्या पाठीमागं, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की मी औरंगाबाद जिल्हा बिल्डिंग कंस्ट्रक्शन प्लंबर पेंटर कारपेंटर कडिया कामगार संघटनेचा अध्यक्ष असून मी 2012 पासून सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील पूर्णाकृती पुतळा बसावा या संदर्भात सातत्यानं मागणी करत असून 2012 पासून मी त्याचा पाठपुरावा करत आहे. त्याचे कारण एकमेव असे आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भारतातील संपूर्ण न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या आवारात उभा राहावा अशी मागणी मी सातत्यानं 2012 पासून करत आहोत. या संदर्भात मी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, केंद्रीय कायदा मंत्री तसेच या देशातील जे काही मंत्री महोदय आहेत त्या सर्वांना सातत्यानं मी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे, परंतु आतापर्यंत त्याची शासनानं दखल घेतलेली नाही. या संदर्भात मी आपल्यासमोर व्हिडिओद्वारे आपणाला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा तयार करण्यापासून तर देशाला संविधान अर्पण करेपर्यंत 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यानंतर भारतात लोकशाही राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. त्यामुळे ह्या महामानवाचा आदर करून देशातील न्यायालय उच्च न्यायालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा अशी माझी ही मागणी आहे. आशा आहे की आपण सर्वजण माझ्या या मागणीला सहकार्य कराल, माझ्या पाठीशी खंबीर उभं राहाल अशी अपेक्षा करतो. आणि या अगोदर या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माजी न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारलेला आहे, परंतु राहिलेले जे काही न्यायालय आहेत त्या न्यायालयाच्या आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा या मागणीसाठी मी आणि माझे सहकारी काही दिवसात जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी घेऊन राष्ट्रपती साहेबांना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार आहे. आणि ज्या दिवशी मी परवानगी मिळेल त्यानंतर काही दिवसांनाच पत्रकार परिषद घेऊन मी सर्व जेवढे आपले दलित बांधव आहेत, भीमसैनिक आहेत, बौद्ध अनुयायी आहेत, या सर्वांना त्याद्वारे मी कळविल आणि त्यानंतर पुढची स्टेप मी घेणार आहे. तरीसुद्धा माझं तुम्हाला आव्हान आहे, एक विनंती आहे की आपणही सुद्धा माझं जे काही मी हे जे कार्य राबवत आहे, हे मिशन राबवत आहे, याच्यामध्ये तुम्हीसुद्धा हातभार लावा, सहकार्य करावा. आणि ज्या दिवशी मी आंदोलन करेल, ज्या दिवशी मी उपोषण करेल त्या उपोषणामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्यावा. आणि हे मी चालवलेलं जे काही मिशन आहे, मी जे चालवलेलं कार्य आहे, या कार्याचा पाठपुरावा करून आपण हे कार्य संपूर्ण मिळून हे कार्य पूर्ण करू अशी अपेक्षा करतो. त्यानंतर आजच्या काही दिवसात या दिल्लीचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांनी जेव्हापासून
हा पदभार स्वीकारला तेव्हापासून मी सातत्यानं त्यांना पत्रव्यवहार करत आहे आणि आशा आहे की ती ही माझी मागणी 100% शासनाच्या मार्फत पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.